हॅलो गाईज. सो इथे आता आपण बनवणार आहोत 2 प्रकारच्या मॅगी वेगवेगळ्या रेसिपीज आहे इथं. सो इथे आपण लसूण आणि जे अद्रक आहे त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कांदा टमाटा आपण इथे चिरून घेतलेला आहे. मिरची आपण पण इथे चिरून घेतलेली आहे. आता एका पॅनमध्ये आपण पाणी टाकायचं आहे, त्याला गरम होऊ द्यायचं आहे चांगलं. चांगलं नाही, जिथपर्यंत गरम नाही तिथपर्यंत आपल्याला मॅगी नाही टाकायची आहे. सो आता इथे आपलं पाणी मस्त गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये मॅगी टाकून द्यायची आहे. आणि मॅगीला आपल्याला पूर्ण असं बॉईल नाही होऊ द्यायचं आहे. 70-80% आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे. सो आता आपण एका प्लेटमध्ये मसाले जे आपल्याला लागतं ते काढून घ्यायचे. आता मॅगी मसाल्याचे 2 पॅकेट्स ऑब्व्हियसली येतात मॅगीमध्ये. सो ते आता आपण काढून घेतलेलं आहे. इथे मी चाट मसाला जो तो इथे काढून घेतलेला आहे. आणि इथे आता आपली मॅगी जी आहे ती बॉईल झालेली आहे. आता एका आपल्या चाळणीमध्ये आपल्याला मॅगीला काढून घ्यायचं आहे. आणि याला मी एकदम असं पूर्ण चांगलं बॉईल नाही होऊ दिलेलं आहे. ऑलमोस्ट 70-80% मी याला बॉईल होऊ दिलेलं आहे. फक्त थोडंफार राहू दिलेलं आहे. आता आपण मॅगी काढून घेतलेली आहे. पॅनमध्ये बटर टाकायचं आहे. तुम्ही ऑइलही टाकू शकता, बट मी इथे बटर यूज केलं आहे जास्त. सो इथे मी बटर टाकलेलं आहे. सो आता आपलं जे ऑलमोस्ट जे बटर आहे ते आपल्याला चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आहे. आणि यामध्ये आपले जे आपण जे व्हेजीस कट केले होते ते आपण यामध्ये टाकायचे. अच्छा, तुम्ही इथे कॅरेट वगैरे पण यूज करू शकता. सो मी इथे नाही केलेलं आहे बिकॉज मला कॅरेट नाही आवडत. सो आता आपले जे अद्रक आणि लसूणची जी पेस्ट होती ती आपण इथे टाकलेली. मिरच्या टाकलेल्या आहे. जे आपलं कांदा आपण चिरून घेतलेला होता ते आपण टाकून घेतलेलं आहे. आता याला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. जिथपर्यंत हे थोडंफार असं गोल्डन ब्राउनिश नाही होत तिथपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं. आता हे झाल्यानंतर आता आपण इथे टमाटर टाकायचं. टमाटर बारीक चिरायचं आहे. आणि मी इथे जास्त टमाटर यूज नाही केलेलं आहे. जर टमाटर ॲक्च्युली मॅगीमध्ये खूप चांगलं वाटतं, सो तुम्ही जास्त टाका, बट मी इथे कमी टाकलेलं आहे. आणि इथे आता आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि याला आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे. आणि इथे आता आपल्याला सगळे जे आपले सॉस वगैरे आहे ते आपण इथे टाकायचे आहे. इथे मी रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. आणि जर तुम्हाला कोणते टमॅटो सॉस वगैरे कोणते टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आता आपण याला हलवायचं आहे. आणि इथे मी टाकलेलं आहे थोडंसं मेयोनीज जे होतं. सो ते आता आपण याला मिक्स करायचं आहे. मेयोनीज जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मला खूप जास्त आवडतं मेयोनीज, सो मी इथे टाकलेलं आहे. आणि याला आता आपण मिक्स करायचं आहे. मेयोनीज आपल्याला टाकायचं आहे इथं, बट जर तुमच्या हिशोबाने टाका. जर तुम्हाला मेयोनीज खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता, असं म्हणणं आहे माझं. आणि आता इथे आपण याला हलवलेलं आहे. चांगलं आपल्याला होऊ द्यायचं. यामध्ये आपण थोडंफार पाणी टाकलं आहे. थोडंफार असं थोडंसं 1 चमचा 2 चमचा आपल्याला पाणी टाकत राहायचं, त्याच्याने ते जळलं नाही पाहिजे. आणि आता आपण जे मसाले वगैरे काढलेले होते ते आता यामध्ये आपण टाकून द्यायचे. आणि याला असं चांगलं आपण मिक्स करायचं, हलवायचं आहे. आणि ही खूप जास्त युनिक रेसिपी आहे. इथे आपण विदाऊट वॉटर आपण इथे मॅगी बनवली आहे. थोडंसं आपण जास्त पाणी टाकलेलं आहे, बट जास्त नाही. जसं आपल्याला लागतं मॅगी बनवायला पाणी, तेवढं आपण इथं पाणी यूज नाही केलेलं आहे. सो ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे. सो इथे जे आपलं मिल्क असतं ते आपण इथे टाकलेलं आहे. तुम्हाला ही मॅगी करावी लागेल गाईज, क्योंकि भाई खूप चांगली बनते मॅगी. खूप म्हणजे आपलं नॉर्मल मॅगीपेक्षा ही मॅगी मी तुम्हाला कसं समजवू आता. मी जेव्हा ती खाल्ली होती तेव्हा आय वॉज लाईक नो भाई, मला नॉर्मल मॅगी नाही पाहिजे, मला हीच मॅगी बनवायची आहे. सो जर तुम्हाला नॉर्मल मॅगी खाऊन जर तुम्ही पकले असाल
तुम्हाला आता कंटाळा येतो आहे तीच मॅगी खायचा, तर तुम्ही एकदा ही ट्राय करून बघा, फक्त एकदा, आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे ना आता आपण मी 2 वाटी जे आपले नॉर्मल असतं जे काचेची, जी मी तुम्हाला आधी पण दाखवली, ती 2 वाटी मी इथे मिल्क टाकलेला आहे. आणि जर मी इथे 2च पॅकेट मॅगी घेतलेले आहे. आणि जर तुम्हाला जास्त मॅगी हवी असेल, म्हणजे जास्त तुम्ही 2पेक्षा जास्त बनवत असाल, तर तुम्ही जास्त दूध टाकू शकता. बट स्वेअर गाईज, तुम्ही एकदा तरी हे ट्राय करून बघा. खूप 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 छान बनते. इथे आपण पाणी ऑलमोस्ट कमी वापरलेलं आहे. इथे आता आपली जे मॅगी होती ते आता इथे आपण टाकलेली आहे, बॉईल केलेली. आणि आता आपण याला मिक्स करायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे की चांगली मिक्स हो आणि हे खाली चिटकलेली नाही पाहिजे. सो त्याच्याकरता आता आपण तुम्ही दूध पण टाकू शकता. सो इथे आम्ही थोडंसं असं पाणी वगैरे टाकतो आहे जेव्हा ते असं चिटकायला लागते तेव्हा. आणि मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण याला एकदम चांगलं बॉईल नाही होऊ दिलेलं आहे, 70-80% होऊ दिलेलं आहे. सो एंडिंगमध्ये आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकावंच लागतं. सो इथे आपला जो मॅगी मसाला आहे तो इथे आपण टाकलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली जी मॅगी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आपण त्याला साईडला 2-3 मिनटाकरता, फक्त 2-3 मिनटाकरता आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याला होऊ द्यायचं आहे. आता दुसरी मॅगी बनवायला आपल्याला घ्यायची. ही मॅगी खूप म्हणजे सोपी आहे. आणि इथे आता आपण ऑब्व्हियसली बटर टाकलेलं आहे. बटर मला आवडतं, सो इथे मी बटर टाकलेलं आहे. तुम्ही ऑइलही टाकू शकता. आता इथे आपण मिरची वगैरे जे आहे आपली ते सर्व आपण इथे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही अद्रक लसूणची पेस्टही टाकू शकता, बट मी ती जास्त नव्हती बनवलेली. सो इथे आता आपण मिरची आणि टमाटर टाकलं आहे. मी इथे अनियन नाही यूज केलेला आहे, कारण की मला नाही आवडत एवढं मॅगीमध्ये, सो म्हणून मी नाही टाकलेलं आहे. तुम्ही यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला जे लागतं आहे ते, म्हणजे वेजीज वगैरे. आणि इथे आता आपण हे टाकलेलं रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस, जे तुम्हाला सॉस आवडतात तेही तुम्ही इथे टाकू शकता. अँड मेन तुम्ही शेजवान चटणी टाकू शकता, बट आमच्याकडे नव्हती, संपलेली होती गाईज. मी पप्पाला बोलली होती आणून द्या, बट कोणी माझं ऐकलं नाही. ओके, आपण ती गोष्ट नाही बोलायची आहे. सो इथे आता आपलं जे आहे जी पेस्ट ती इथे आपण थोडीफार रेडी करून घेतलेली आहे, थोडीफारच, कारण की ती पुरती तर नाही झालेली आहे. आणि आता आपण याला थोडा वेळ 2-3 मिनटाकरता होऊ द्यायचं आहे चांगलं, जिथपर्यंत आपला टमाटर आणि मिरची वगैरे होत नाही तिथपर्यंत. आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर. इथे मी मॅगी मसाला टाकलेला आहे. आपलं 5वाला जे मॅगी मसाल्याचं पॅकेट असतं ते मी इथे टाकलेलं आहे. हो, नाही दिसलं ते व्हिडिओमध्ये. दरवेळेस यायला मी हेही टाकताना कॅमेरा ऑन करायचं विसरते. आता इथे सगळ्यात मेन, इथे मला मेयोनीज ऑब्व्हियसली खूप जास्त आवडतो, जो मी इथे मेयोनीज जास्त टाकलेला आहे. जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. मी इथे 1 चमचा मेयोनीज टाकलेलं आहे. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि यू कॅन सी मेयोनीज नंतर ना याला असा वेगळाच कलर येतो, आपली जी पेस्ट आहे त्याला. आणि इथे आता आपण 1 वाटी दूध टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला लाल मिर्च वगैरे जे आहे ते आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे आणि याला चांगलं होऊ द्यायचं आहे. आता आपण यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी जास्त मीठ नाही टाकले, बिकॉज आता आपण मॅगी मसाला वगैरे टाकला तर त्याच्यामध्ये पण मीठ वगैरे असतंच. सो यामध्ये आपण पाणी यूज केलेलं आहे, बट पहिल्या मॅगीमध्ये आपण जास्त पाणी नाही यूज केलेलं. जेव्हा आपलं मसाला वगैरे बनवत असतो त्या टायमालाच आपण पाणी यूज केलेलं आहे. आणि यामध्ये आपण थोडंसं फार पाणी टाकलेलंच आहे. आता यामध्ये आपण मॅगी टाकलेली होती. मॅगी आपली ऑलमोस्ट बॉईल झालेली आहे. त्यावरून आपले जे मॅगी मसाल्याचे पॅकेट्स असतात ज्यामध्ये भेटलेलं असतं आपलं ते आता यावर आपण टाकायचे, मिक्स करायचं आहे. आणि हे खाली चिटकू शकतं गाईज, सो याला आपण साईडला टाकायचं आहे. पाणी टाकत राहायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू.